नमस्कार. आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज घरच्याच साहित्यामध्ये एकदम छान बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. आता इथं बटाटे घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. आता बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे. आता साल काढून घेतलेलं आहे. एकदा धुवून घेतले बटाटे आणि नंतर याच्या फोडी बनवून घ्यायच्या. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं बटाटा कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे भाजीमध्ये दिसू नये यासाठी. आता इथं थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, बारीक कट करून घ्यायची. आता इथं टोमॅटो घेतलेला आहे, लसूण अद्रक घेतलेलं आहे बाजूला, तर ही वेगळं कट वाटून घ्यायचं आहे. आणि इथे टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात 1 चमचाभर खिसलेलं खोबरं टाकायचं आहे. लसणच्या 4-5 पाकळ्या, अद्रक टाकायचे, थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची. आता इथं 1 कढीपत्त्याचे तेरंबी टाकलेली आहे मी, ती आता एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. आता या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात तेल टाकायचे. भाजीला तुम्हाला जेवढं तेल वापरता तेवढं तेल टाकायचे. आता इथं 2 पळी तेल टाकलेलं आहे मी. आता मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे याच्यामध्ये. आता मोहरी जिरे तडतडल्यावर लगेच वाटलेलं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये. आता थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा घ्यायचा आहे तळून आणि नंतर ह्याच्यामध्ये वाटण टाकायचे. आता सोनेरी रंगामध्ये वाटण आणि कांदा तळून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात घरगुती काळं तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे लगेच ह्याच्यामध्ये. आता 1 चमचा मी घरकुल मसाला टाकलेला आहे. आता इथं बटाटा टाकून घेतलेला आहे कट केलेलं आणि टोमॅटो पण टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. तर टोमॅटो सुरुवातीला घालण्यात तेलामध्ये टाकायचे विसरले होते, नंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता थोडंसं बटाटा मऊ होईपर्यंत तेलामध्येच परतून घ्यायचे आणि नंतर बाजूला गॅसवर मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, ते थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून भाजीमध्ये टाकले. आता थोडं पाणी टाकूनच सुरुवातीला शिजवून घ्यायची भाजी झाकून ठेवून. आता इथं एकदम छान असं बटाटा पण शिजलेला आहे, बघू शकता. आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता इथं मी पाण्याचा वापर गरमच केलेला आहे. आता इथं थोडंसं केसर टाकलेलं आहे, अर्धा चमचा, जास्त पण टाकायचं नाही. तुम्ही पाण्यामध्ये पण विरघळून टाकू शकता, पण मी असंच टाकलेलं आहे भाजीमध्ये. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथं भाजी एकदम छान तयार झालेली आहे, बघू शकता. आता एका भांड्यामध्ये काढून ठेवायची भाजी. तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. घरातल्या सर्वांनाच आवडेल या पद्धतीने जर भाजी बनवली तर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.